भजी तर सगळेच बनवतात, पण यासारखे कुरकुरीत कांदा भजी तुम्ही याआधी बनवली आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कुरकुरीत कांदा भजी कसे करायचे आणि ते दिवसभर कुरकुरीत राहील यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहेत. पाऊस, चहा आणि भजी म्हणजे स्वर्ग सुखच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे आपण मध्यम आकाराचे 4 कांदे घेतले आहे. तुम्हाला जितके भजे करायचे तेवढे कांदे तुम्ही घेऊ शकता. सर्व कांदे आपल्याला चिरून त्याच्या साली काढून घ्यायच्या आहे. त्याचसोबत कांद्याच्या खाली जो भाग असतो तो आपल्याला सुरीच्या मदतीने कापून काढायचा आहे. सगळ्या कांद्यांचा हा भाग काढून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण जेव्हा कांदा चिरतो त्यावेळेस कांद्याच्या सगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या होतात. या पद्धतीने सगळे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. हे कांदे आपल्याला नंतर एका बाउलमध्ये घालायचे आहेत. तुम्ही कांदे असे चिरत येत नसतील तर तुम्ही बटाट्याच्या वेफरच्या चाळणीने याला किसून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये आपण 1 टेबलस्पून मीठ घालणार आहे आणि मीठ जे आहे ते आपल्या कांद्याला व्यवस्थित चोळून घेणार आहे. कांद्याला मीठ चोळल्याने त्याला पाणी सुटायला मदत होणार आहे. आता हे कांदा जो आहे तो आपल्याला 10 मिनिटे झाकून ठेवायचा आहे. 10 मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. आता ह्या सुटलेल्या पाण्यातच आपल्याला भज्याचं पीठ कालवायचं आहे. आपल्याला याच्यासाठी कुठेही पाणी वापरायचं नाही आहे. त्यामध्ये आता 1 कप बेसन पीठ घातलं आहे. भजे कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदूळाचं पीठ, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, रंग येण्यासाठी अर्धा टीस्पून हळद, त्यानंतर इथे थोडेसे धने कुटून घातले आहे, त्याने छान चव येते. भज्याला छान सुगंध व पचन होण्यासाठी थोडासा ओवा, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हाताने दाब देत कुठल्याही प्रकारचं पाणी न वापरता आपल्याला भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने कांद्यामधलं पाणी बाहेर फेकल्याने व्यवस्थित असं पीठ मळून येतं. जर अगदीच घट्ट वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी यामध्ये घालू शकता. भज्याचं पीठ आपलं तयार आहे आणि इथे तेल आपण मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे. आता ह्या गरम तेलामध्ये आपल्याला हळूहळू पसरट आकार देत सगळे भजे सोडायचे आहे. सगळे भजे जास्त एकदा सोडायचे नाही आहे, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं. त्यामुळं कढईत बसतील एवढेच भजे सोडायचे आहे आणि त्याला अधूनमधून पलटत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. तशी फ्लेम ठेवल्यानेच आपले भजे कुरकुरीत होणार आहे. 5 ते 6 मिनिटानंतर आपले भजे सोनेरी व कुरकुरीत तांबूस रंगाचे झाले आहे. आता ह्या स्टेजला आपण आपले भजे काढून घेणार आहे आणि इथे अगदी गाड्यावर भेटतात तसे कुरकुरीत भजे आपले तयार आहे. आता हे भजे आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहे. टिश्यू पेपर जो आहे अतिरिक्त तेल शोषून घेणार आहे. इथं आपले कुरकुरीत भजे पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी तयार आहेत. इथं बघू शकता तुम्ही आपले भजे जे आहे ते एकदम कुरकुरीत झाले आहे. एक ना एक पाकळी वेगळी झाली आहे. असे भजे या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा. हिरवी चटणी, टोमॅटो सॉस यासोबत कुरकुरीत भज्यांचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा.